तू गलत भी है तू कातिल भी है असं म्हणत वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधणारे शिवराज बांगर हे नेमके कोण आहेत तेच समजून घ्यायचंय। मागच्या 8 महिन्यांपासून माध्यमांमध्ये बीड जिल्हा आणि जिल्ह्यातल्या अप्रिय घटनांचं प्रतिबिंब दिसून येत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वात अनेक बदल झालेत। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय, त्यांच्या हातून पालकमंत्री पद गेलंय, त्यांचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडला जेलमध्ये जावं लागलंय आणि इतरही खुनांची मग इतर प्रकरणं पुढे आली। सध्या महादेव मुंडेंचं खून प्रकरण गाजतंय, त्यातही वाल्मिक आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी याआधीच केलाय। विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी महादेव मुंडेंना न्याय देण्याचा विडाच उचललाय, तर तिकडे प्राध्यापक शिवराज बांगर यांनी बापू आंधळे खून प्रकरण पुढे आणलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा 24 जून 2024 ला खून झाला होता। या खुनात सुद्धा वाल्मिक कराडच्याच लोकांचा हात होता। मात्र वाल्मिकनं धनंजय मुंडेंचा राजकीय प्रतिस्पर्धी बबन गीते यांना संपवण्यासाठी त्यांचं नाव यात गोवलं असा आरोप अनेकांनी केलाय। शिवराज बांगर देखील या खुनाबाबत बोललेत। खुनाच्या घटनेनंतर बबन गीते फरार झाले आणि धनंजय मुंडेंना विधानसभा सोपी गेली। आता हे धनंजय मुंडेंबाबत, वाल्मिक कराडबाबत इतकं स्पष्ट आणि इतके गंभीर आरोप करणारे शिवराज बांगर नेमके आहेत कोण? तर शिवराज बांगर हे बीड मधलं युवा नेतृत्व आहे। ते बंजारा समाजातून येतात। शिवसेनेत काम केल्यामुळे त्यांच्यात अंगभूत आक्रमकपणा आहे। राजकीय जीवनाच्या सुरुवातीला शिवराज बांगर यांनी शिवसेनेचं काम केलं। पुढे त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। वंचित बहुजन आघाडीत त्यांच्याकडे प्रदेश पातळीवरचं पद होतं। त्यावेळी त्यांनी ऊसतोड कामगारांसाठी अनेक आंदोलनं सुद्धा केली। वंचित आघाडीतील नेत्यांवर आरोप करत शिवराज बांगर यांनी पक्ष सोडला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला। बांगर यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऊसतोड कामगार सेलचं प्रदेशाध्यक्ष पद होतं। मात्र याही पक्षातून ते बाहेर पडले। पुन्हा शिवसेनेत जाऊ पाहत होते, मात्र अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना ठाकरे गटात प्रवेश मिळाला नाही। त्यामुळे प्राध्यापक बांगर हे BRS मध्ये गेले। या पक्षातून केवळ 6 महिन्यात त्यांनी काढता पाय घेतला। पक्षातील बेबनाव त्यांनी चव्हाट्यावर आणला होता। सध्या शिवराज बांगर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचं बोललं जातंय। विशेषतः ते जितेंद्र आव्हाडांच्या जवळचे मानले जातात। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी आव्हाडांसोबत तिथला दौरा केला होता। आता शिवराज बांगर यांचा वाल्मिक कराडवर, धनंजय मुंडेंवर रोष का? तर वाल्मिकनं त्यांना अनेक गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा त्यांचा दावा आहे। शिवराज बांगर यांना वाल्मिक कराडनं अनेक गुन्ह्यांमध्ये अडकवलं होतं। त्यांच्या खोट्या खंडणीचा गुन्हा दाखल केला, त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला, त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे जमिनीच्या व्यवहारातले पैसे बुडवले, तसेच झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत त्यांना अनेक महिने जेलमध्ये ठेवलं। याशिवाय इतरही गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा वाल्मिकचा डाव होता असं बांगर यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर त्यांच्या खुनाची सुपारी सुद्धा दिली होती असा दावा त्यांनी केलाय। या सगळ्याला वैतागूनच बांगर हे सुसाईड नोट लिहून जीव देणार होते। ती सुसाईड नोट आजही त्यांच्याकडे, परंतु सुदैवानं त्यांनी तसं काही केलं नाही आणि मग ते घडलंही नाही। शिवराज बांगर यांच्याविषयीचा दुसरा मुद्दा म्हणजे ऊसतोड कामगारांचा त्यांनी घेतलेला मेळावा हा बहुधा मुंडेंच्या डोळ्यात खुपला असावा। 2020 मध्ये शिवराज बांगर हे जेव्हा वंचित बहुजन आघाडी पक्षात होते तेव्हा ते अत्यंत आक्रमकपणे काम करत होते। भगवानगडाच्या पायथ्याला त्यांनी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतला होता। त्या मेळाव्याला लाखभर लोक तरी जमलेच होते। प्रकाश आंबेडकर यांनी त्या मेळाव्याला संबोधित केलं होतं। मात्र ही बाब मुंडे कुटुंबाला खटकणार नाही कशी? तेच झालं आणि मग त्यांच्या मागे शुक्ल काष्ठ लागलं। तिसरा मुद्दा आणि आजच्या घडीचा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे त्यांनी धनंजय मुंडेंसाठी थेट कातिल शब्द वापरला। बीडचे माजी पालकमंत्री, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी नुकत्याच झालेल्या बीडच्या पक्षाच्या मेळाव्यात आणि कालच्या रविवारी म्हणजे ठाण्यात झालेल्या वंजारी समाजाच्या मेळाव्यात शेरोशायरी केली। माझी चूक होती तर माझ्या जातीला बदनाम का केलं असा धनंजय मुंडेंचा सूर होता। आता असं ते म्हणाले त्यावेळी त्यांनी नेमकी शेरोशायरी काय केली आणि मग त्याला बांगरांनी कसं प्रत्युत्तर दिलं तेही पाहूयात। झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं,
अब झुकने का शौक नहीं। झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना। आज सर्व गुणवंत आपण जे आहे, ज्यांचा सत्कार केलाय, जे इथं आहे, ज्यांचा सत्कार नाही झाला, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं, अपने ही हाथों से स्वयं बना। अब तुमसे मिटने का खौफ नहीं। अब तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं। तापून तापून आपण सोनच होणार आहे, त्याच्यामुळे काळजी। बिहारच्या पलीकडचा जो प्रकार चालू आहे, बिहारच्या पलीकडचा, बिहार तरी खूप कमी आहे तिथे, अनेक महादेव मुंडे आणि बापू आंधळे परळीच्या मातीमध्ये गाडले गेलेले, आणखी काही खून आहेत त्याच्यामध्ये। एकदा महादेव मुंडेमध्ये आरोपी अटक होतात, ते लोक सुद्धा समोर यायला तयार आहेत। आणि मग ही जी माती बदनाम झाली, हा जो जिल्हा बदनाम झालाय, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, हा तुमच्यामुळे बदनाम झालाय, तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला। तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय, तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचंय। तुम्ही काल काहीतरी शेरोशायरी केली आणि त्या शेरोशायरीमध्ये तुम्ही सांगितलं की काय, मी गुनाह न करके बहुत कुछ मैंने सहा है। मी बसल्या बसल्या मलाही एक शेरोशायरी आठवली, तू गलत भी है, तू कातिल भी है, तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है। तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है। आज तुझे मिल रही है क्लीन चिट, आज तुझे मिल रही है क्लीन चिट। किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है। आज तुझे मिल रही है क्लीन चिट, किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है। सब्र कर मेरे दोस्त, कल बारी हमारी। तर हे होते शिवराज बांगर, ज्यांनी खरं तर आजच्या घडीला धनंजय मुंडे, वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेत। त्यामुळे आता या प्रकरणावर वाल्मिक कराड तर जेलमध्ये आहे, पण धनंजय मुंडेंकडून काही स्पष्टीकरण येतं का किंवा त्यावर काही प्रतिक्रिया येते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपल्या याविषयीच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायला विसरू नका। तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।